पंतप्रधान मोदींनी दिलेली 50 दिवसांची डेडलाईन संपायला अवघे 9 दिवस शिल्लक असताना देखील नोटांच्या तुटवड्यातून लोकांची सुटका अद्याप झालेली नाहीये। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अकोल्यासह राज्यभर नोटांसाठी लोक रांगेत बघायला मिळतात। विशेषतः नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणात 2000 रुपयांचं चलन बाजारात आलं, मात्र त्या प्रमाणात 500 रुपयांच्या नोटा नसल्यानं लोकांना सुट्या पैशांसाठी धावाधाव करावी लागते। पुढच्या 9 दिवसात तरी मोदींनी दिलेलं वचन पूर्ण होणार का? पैशांसाठीची धावपळ संपणार का? हा प्रश्न आता सर्वसामान्यांकडून विचारला जातोय। दरम्यान नोटाबंदीवरून आता देखील काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलंय। प्रधानमंत्री ने कहा था कि 30 दिसंबर तक आप अपना पैसा बदल सकते हो। सरकार ने कल कहा कि नहीं, आप 30 दिसंबर तक नहीं बदल सकते। तो नरेंद्र मोदी जी के जो शब्द हैं उनमें कोई वजन नहीं बचा है, वो खोखले हैं। कॅशलेस व्यवहारांना चालना मिळावी म्हणून छोट्या व्यापाऱ्यांसाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कर सवलत जाहीर केली आहे। डिजिटल पेमेंट स्वीकारणारे 2 कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना कमी कर द्यावा लागेल असं जेटलींनी म्हटलंय। सध्या 2 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांच्या उत्पन्नावरती 8% इतका कर आकारला जातो। 2 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांनी डिजिटल पेमेंटचा स्वीकार केला तर त्यांच्या फायद्यावरती 8% ऐवजी फक्त 6% कर घेतला जाणार आहे। त्रिपुरा विधानसभेत विरोधी पक्षाचे सदस्य आणि तृणमूल काँग्रेसचे आमदार यांनी थेट राजदंडच पळवून नेला। त्रिपुराचे वनमंत्र्यांवरती एका वर्तमानपत्राद्वारे गैरव्यवहाराचा आरोप झालाय। त्या बातमीची चौकशी व्हावी यासाठी विरोधी पक्षनेते सुदीप बर्मन यांनी आधी घोषणाबाजी केली, मात्र सभापती त्याला दाद देत नसल्यानं त्यांनी थेट राजदंडच पळवून नेला। त्यांच्या मागोमाग सत्ताधारी पक्षाचे आमदारही धावले, मात्र विरोधी पक्षनेते त्यांच्या हाती काही लागले नाहीत। अखेर विधान भवनाबाहेर जाताना त्यांनी सुरक्षा रक्षकांकडे हा राजदंड सोपवला।